झोपी गेलेल्यांना जाग करण्याची हीच योग्य वेळ, फडणवीसांची एक्स पोस्ट। फडणवीस कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। नोमानींची वोट जिहादची क्लिप देवेंद्र फडणवीसांनी सभेत ऐकवली। दंगलीतल्या मुस्लिम आरोपींना सोडण्याची उलेमांची मागणी महाविकास आघाडीला मान्य। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप। आपण बांगलादेश पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवत नाही आहात, एक है तो सेफ है वोट जिहाद या फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची टीका। तर 2014 ला मोदींना मुस्लिमांचं मत, मग तो पण वोट जिहाद होता का, राऊतांचा सवाल। भाजप नेते आशिष शेलारांची वोट जिहादवर एक्स पोस्ट। पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानींचे व्हिडिओ केला शेअर। 2 दिवसांपूर्वी नोमानींनी महाविकास आघाडीला दर्शवला होता पाठिंबा। आशिष शेलारांच्या व्हिडिओला काँग्रेसही व्हिडिओने प्रत्युत्तर। काँग्रेसचे नेते सचिन सावंतांनी केला व्हिडिओ शेअर। आशिष कुरेशीजी असं म्हणत व्हिडिओतून टोला। किरीट सोमय्यांचं निवडणूक आयोगाला पत्र। सज्जाद नोमानींवर कारवाईची मागणी। सोमय्यांकडून नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर। लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ दिलेल्यांना बॉयकॉट करा, व्हिडिओद्वारे नोमानींचं आवाहन। भाजपकडे कोणते मुद्दे शिल्लक नाहीत। मागच्या निवडणुकीतही भाजपने अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यांनाच सोबत घेतलं। शेलारांच्या वोट जिहाद पोस्टवर सुळेंची प्रतिक्रिया। बटेंगे तो कटेंगे हे महाराष्ट्राला पटणारं नाही। भाजपकडून जाणीवपूर्वक जाती धर्मांमध्ये विष पेरण्याचं पाप। काँग्रेस नेते विश्वजित कदमांचा आरोप। महिलांना 1500 रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न, विश्वजित कदमांची टीका। कधीही प्रचारासाठी बाहेर न आलेल्या प्रतिभा काकींना अचानक नातवाचा इतका पुळका कसा काय आला? अजित पवारांच्या शरद पवारांच्या पत्नी काकी प्रतिभा पवार यांना सवाल। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची प्रशंसा। अनेक मुख्यमंत्र्यांसोबत कामं केली, मात्र विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री होते, अजित पवारांची प्रांजळ कबुली। अजितदादांची बदनामी भाजपनेच केली आहे, सुप्रिया सुळेंची टीका। भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केले, कारखान्याला ईडीची नोटीस भाजपने पाठवली। शरद पवारांनी अजित पवारांची बदनामी केल्याच्या फडणवीसांच्या आरोपांना सुळेंचं उत्तर। प्रचारात घड्याळ चिन्हाखाली कुठेही न्यायप्रविष्ट असा उल्लेख नसल्यास नोटीस पाठवणार, सुप्रिया सुळेंचा अजितदादांना इशारा। राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचं नाही, सुळेंचं वक्तव्य। पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजकारणी, कराडमधील सभेत फडणवीसांचं वक्तव्य। तर फडणवीसांना मी सुसंस्कृत समजत होतो, मात्र हा माझा गैरसमज होता, पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांवर पलटवार। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात खासदार रवींद्र वायकरांना दिलासा। गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचा गुन्हे शाखेचा अहवाल। गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्वीकारला अहवाल। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार। आचारसंहितेच्या काळात धोबीघाट, मुंबईतील अनेक इमारतींमध्ये सीसीटीव्ही लावल्याचा आरोप। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा। केदार दिघेंच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे ठाण्यात येणार। महाविकास आघाडीची विधानसभेची सांगता सभा उद्या बीकेसीत होणार। परवानगी न मिळाल्यानं शिवाजी पार्कवर सभा होणार नसल्याची संजय राऊतांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।